मला वाटत नाही मुख्यमंत्र्यांनी तसा काही प्रश्न विचारला असेल इतक्या लवकर, कारण हा अर्थातच तुमच्या सूत्रांची माहिती आहे. काल या प्रकरणामध्ये 2 वर्षाच्या कारावासाची शिक्षा कोर्टाने मान्य कोर्टाने कायम ठेवलेली आहे सन्माननीय मंत्री माणिकराव कुकाटे साहेबांची. आता त्या उच्च न्यायालयाचा एक त्यांच्याकडे पर्याय आहे. त्यामुळे जोपर्यंत उच्च न्यायालयाचा निकाल यावर येत नाही किंवा उच्च न्यायालय या शिक्षेवर कायम ही शिक्षा ठेवत नाही, त्याच्यानंतरच मुख्यमंत्री प्रश्न विचारू शकतील आणि त्याच्यानंतरच मग अजितदादा पुढचा निर्णय घेऊ शकतील. तोपर्यंत ह्या सूत्रांच्याच बातम्या आहेत. मला वाटत नाही अशा कुठल्या प्रकारचा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी दादांना विचारला असावा. बरं, अमोल मिटकरीजी तुम्ही जोडलेले राहा. आपल्यासोबत किशोरी पेडणेकर आहेत, ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या, विरोधक म्हणून त्या भूमिका मांडतील. किशोरीताई, 2 वर्षांची शिक्षा कायम ठेवली, काय आपली भूमिका या संदर्भात? नाही, मी मुळामध्ये विरोधात नाहीच बोलणार. वास्तव काय ते मी सांगते. वास्तव हे आहे, गुंडपुंडांचा राज्य करून ठेवलेलं आहे. भ्रष्टाचाराचे आरोप दुसऱ्यावर करायचे आणि आपल्यावर आले की मग दुसऱ्यावर ढकलायचे, हेच राज्यात चाललेलं आहे. त्यामुळे मी आरोप कोणावर करणार नाही. जे वास्तव आहे ते आता कोर्टाने दाखवलंय. मधल्या पिरियडमध्ये ते वाचले, परंतु शेवटी मग म्हणता ना की आम्ही लोकशाही मानतो, आम्ही सगळे करतो, आता ते कोर्टाने ठरवलंय. बरं, मंत्रिपद काढून घ्यावं अशी मागणी आहे आपली. प्रश्न पडलाच आहे. किशोरीताई, इतके आरोप झाल्यानंतर आता न्यायालयानं दुसऱ्यांदा हे सगळं मान्य केल्यानंतर, शिक्षा कायम ठेवल्यानंतर आता मंत्रिपद काढून घेतलं जावं अशी मागणी आहे का आपली पक्ष म्हणून? असणारच ना, मागणी करायची गरजच नाही. सद्बुद्धी जागेवर असेल तर ती काढून घेणं किंवा त्यांनी राजीनामा देणं, हे 2च गोष्टी बघतात. बरं, अमोल मिटकरीजी, आपली प्रतिक्रिया. विरोधकांनी म्हटलंय की राजीनामा दिला पाहिजे मंत्रिपदाचा किंवा काढून घेतलं पाहिजे. किशोरीताई विरोधकांच्या भूमिकेत असल्यामुळे त्यांची ती भावना मांडणं स्पष्ट आहे. आता ते आरोप होतात असं नाही. महाविकास आघाडीच्या काळात सन्माननीय उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना पण असे अनेक प्रकार घडले. कोरोनाच्या काळातल्या भ्रष्टाचाराचे पण आरोप झाले. स्वतः किशोरीताईंवर पण आरोप पीपीई किटच्या संदर्भात झाले होते. क्लीनचिट मिळाली हो. ताई आरोप होत राहतात. आरोप झाल्यानंतर मग ते सिद्ध होणं. आता हा जो निर्णय दिलेला आहे हा जिल्हा व सत्र न्यायालयाने दिलेला आहे नाशिकच्या, आणि यामध्ये उच्च न्यायालयाचा त्यांना एक पर्याय आहे, म्हणजे सन्माननीय कोकाटे साहेबांना. जर याच्यामध्ये त्यांना दिलासा मिळाला तर त्यांची आमदारकी आणि मंत्रिपद वाचू शकेल. आणि जर उच्च न्यायालयाने जर समजा यावर हा निकाल कायम ठेवला तर असा हा प्रश्न आहे. आणि जर हा निकाल त्यांच्या विरोधात गेला या निकालाच्या, तर मग काही प्रश्नच येत नाही. त्याच्यामुळे मुख्यमंत्री अजितदादांना असं विचारतील, हा जो प्रश्नावर तुम्ही माझा फोन घेतलाय त्यावर माझं उत्तर हेच आहे की नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाचा निर्णय जर उच्च न्यायालयाने कायम ठेवला तरच मंत्रिपदाला किंवा आमदारकीला त्यांच्या बाधा उत्पन्न होऊ शकते. अन्यथा जर तो दोषारोप तिथं सिद्ध झाला नाही तर मग हा प्रश्न उद्भवत नाही. त्यामुळे किशोरीताईंची भूमिका आम्ही त्यांच्या भूमिकेतून ते बोलल्यात त्यांचा आम्ही आदरच करतो, पण अर्थातच पर्याय असतात. लोकशाही जर तुम्ही मांडता आम्ही मानतो तर ही गोष्ट खरी आहे की लोकशाहीमध्ये पर्याय आहेत. बरं, अमोल मिटकरीजी, तुमची भूमिका लक्षात आली. किशोरीताई, तुमची भूमिका लक्षात आली. दोघांचे आभार तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी.